आता या राज्यातल्या इतर बातम्यांकडे 25 जून आता संविधान हत्या दिवस असणारे केंद्राकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे केंद्राकडून अशी अधिसूचना जारी झाली आहे की 25 जून हा दिवस आता संविधान हत्या दिवस म्हणून त्याची नोंद केली जाणार आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत आहेत। प्रमोद, केंद्राकडून अधिसूचना देखील जारी झालेली आहे, अधिक काय माहिती? गिरीश, ज्या पद्धतीने 25 जून रोजी आणीबाणी जाहीर केलेली होती इंदिरा गांधी यांनी आणि त्यानंतर खरं तर काँग्रेसवरती म्हणा किंवा गांधी कुटुंबावरती वारंवार टीका होत होती आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आता 25 जून रोजी संविधान हत्या दिवस अशा पद्धतीचा घोषणा जी आहे ती केंद्र सरकारनं केलेली आहे आणि तशा पद्धतीचं नोटिफिकेशन एक प्रकारे केंद्र सरकारनं काढलेलं आहे। आपण जर बघितलं गिरीश तर या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं कुठला मुद्दा गाजलेला असेल तर संविधान हत्या अशा पद्धतीचा मुद्दा जो आहे तो केंद्र सरकारकडनं किंवा सत्ताधारी भाजपा आणि एनडीएच्या सरकारकडनं घेतला गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। ज्या पद्धतीनं काँग्रेस असेल किंवा इंडिया निश्चितच प्रमोद आणि संविधानाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता, आता संविधान हत्या दिवसावर देखील राजकारण होणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।